हॅलो हाय, मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आज थालीपीठ रेसिपी असणार आहे. तर त्यासाठी काय काय घेतले ते दाखवत आहे मी तुम्हाला. तर मेथीचे थालीपीठ आहे. तर हे मी थालीपीठचं दळून आणलेलं आहे आधीच. आपले बेसिक मसाले, हिरवा कांदा, लसूण आणि ओवा आणि मेथी आणि मीठ. तर एवढ्या 4-5च गोष्टी लागणार आहेत, जास्त काही लागणार नाही आहे. तर पिठात सर्वात आधी मी मीठ टाकून घेतलेलं. आता थालीपीठचं पीठ जर नसेल तर तुम्ही 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घेऊ शकता. तर बघू शकता असं हिरवा कांदा मी छान असा टाकलेला आहे बारीक चिरून. आणि हिरवा कांदा घेतला ना तर छान टेस्ट येते थालीपीठांना. नसेल तर तुम्ही सुकलेला टाकला तरी चालेल. तर खूप सारा असा लसूण घेतलेला आहे छानपैकी. आणि त्याच्यात काय करायचं, 1 चम्मच आहे ना ओवा घ्यायचा आहे. तर बघा माझा हा भाजलेला आहे तर लगेच चोळला जातो हातावर. तर छान असा हातावर चोळून टाकायचा 1 चम्मच. खूप छान टेस्ट येते ओव्याने पण. आणि आपले बेसिक मसाले हळद आणि कांदा लसूण मसाला टाकणार आहे. तर हळद थोडी शिल्लक टाकली तरी छान लागते याच्यात थालीपीठमध्ये. आणि कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे मी, कारण माझा कांदा लसूण मसाला संपलेला होता याच्यातला. तर म्हटलं गरम मसाला का टाकावा. तर असं 1 जुडी घेतलेली आहे मी मेथीची. तर ते छान असे निवडून वगैरे आणि बारीक चिरून 2 पाण्यानं वॉश करून घेतलेली. तर अशी पिळून घ्यायची, त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि आपल्या पिठावर टाकून द्यायची. तर बघू शकता. तर 2 वाट्या मी थालीपीठचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ त्याच्यात मिक्स केलं, कारण थालीपीठमध्ये पण गव्हाचं पीठ जास्त नसते ना त्याच्यामुळे. आणि खूप सारी अशी हिरवीगार कोथिंबीर, यावेळेस कोथिंबीर खूप छान मिळत असते हिवाळ्यात म्हणून मग खूप सारी टाकलेली. आता याला काय करणार आहोत, आपण मिक्स करणार आहोत छानपैकी. पहिले काय करायचं, पिठातच आपले मेथी कोथिंबीर सगळे मसाले एक झाले पाहिजेत, मेथीला लागले पाहिजेत व्यवस्थित. तर पाणी न घालता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हातानं तसंच चोळत राहायचं. आणि 1 ग्लास पाणी लागते एवढं मिश्रण भिजवून. तर छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स केल्यानंतर आहे ना एक रुमाल घ्यायचा आणि रुमालवर आहे ना स्वच्छ धुतलेला रुमाल घ्यायचा आणि त्याच्यावर आहे ना असे थापटून घ्यायचे आपलं थालीपीठ. तर बघा किती छान असे थालीपीठ होतात. तर किती छान असे थापटून घ्यायचे, जेवढे पातळ थापटता येतील तेवढे पातळ थापटून घ्यायचे. आणि त्याला आहे ना असे 4 असे छिद्र पाडायचे, म्हणजे होल करायचे त्याला. त्यानं काय होते, थालीपीठ पाडतात म्हणून पाडायचे, मला पण माहीत नाही का पाडतात. तर असो. तर त्याला छान असं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आणि वरनं आहे ना तीळ लावायचे. तिळानं आहे ना खूप छान अशी टेस्ट येते थालीपीठला. तर तुम्ही नक्की ट्राय करा असे थालीपीठ आणि खूप छान लागतात. आणि मी याच्यात आहे ना मिरची वगैरे काही वापरली नाही, कारण मुलांना लागतात म्हणून. तर मी थोडंसं तूप घालणार आहे, थोडंसं एकदम थोडं तूप घालायचं आणि छान असे साईडनं थोडंसं टाकायचं, जेणेकरून काय होणार, आपल्या थालीपीठ छान असे क्रिस्पी भाजल्या जातात. आणि बघा किती छान असं थालीपीठ झालेलं आहे आणि मुलं आहे ना खूप छान आवडीनं खातात. तर यावेळेस हिवाळ्यात मेथी पण छान मिळते मार्केटमध्ये. तर बघा मी मुलांना सॉससोबत दिलेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर छान असं थालीपीठची रेसिपी होती आजची. तर बघू शकता तुम्ही, सॉससोबत पण खाऊ शकता. तर चला बाय सर्वांना.